बीड, हिंगोली आणि सोलापूर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाल्यानंतर आमच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार का, याकडेच आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष हे लागले आहे। लाडक्या बहिणींनो, गेल्या वर्षी सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यामध्ये आला होता आणि त्याचनुसार या वर्षी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून याच बद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि फक्त हा हप्ता म्हणजेच की या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वाच हप्ता नव्हे, तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता वाटप करण्यासाठी देखील मंजुरी देण्यामध्ये आली असून आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता राज्यातील काही लाडक्या बहिणींना तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा देखील निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आणि त्यानंतर ई-KYC करण्यासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः लाडक्या बहिणींसाठी 3 ते 4 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत। आता प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की आता सरकारने दिवाळी बोनस जाहीर केले असले तर तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार, म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता काय करावे लागेल आणि त्यानंतर राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करत आहे आणि या 1 लाख रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा आणि त्यानंतर ई-KYC करण्यासंदर्भातील कोणती महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजेच की ई-KYC करण्यासंदर्भातील देखील जी महत्त्वाची अपडेट आली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही देखील दिवाळीच्या सणानिमित्त आमच्या खात्यावरती काही रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये यावी असं देखील तुम्हाला वाटत असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या असून आता सुरुवातीलाच ई-KYC करण्यासंदर्भातील एक छोटीशी अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात। त्यानंतर दिवाळी बोनस असेल, त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता असेल आणि त्यानंतर राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देत आहे त्या संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता बघा, सुरुवातीलाच ई-KYC करण्यासंदर्भातील एक छोटीशी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने आता लाडक्या बहिणींना 2 महिन्यांची संधी या ठिकाणी दिली आहे। याचा अर्थ जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच या ठिकाणी आवश्यकता नाही। सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर अद्याप देखील तुम्ही ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता ई-KYC कुठे करावी तर घर बसल्या तुम्ही मोबाईलमध्ये ई-KYC करू शकता सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ई-KYC करू शकता। मात्र इतर कोणत्याही लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे नाही। जर तुम्ही इतर कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते। ई-KYC करताना सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आला असून फक्त लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-KYC करा। जर अन्यथा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फ्रॉड लिंकवरती क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते। जर तुम्हाला मोबाईलमध्ये ई-KYC करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या म्हणजेच की परिसरातील एखाद्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा ई सेंटर असेल या ठिकाणी आपले सेवा केंद्र असेल, म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला जर मोबाईलमध्ये ई-KYC करता येत नसेल तर तुम्ही ई सेवा केंद्र असेल, त्यानंतर CSC सेंटर असेल किंवा आपले सेवा या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी तुम्ही जाऊन ई-KYC ची प्रक्रिया फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता। सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर ई-KYC करू शकता। सरकारच्या माध्यमातून ई-KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। अशा पद्धतीची ही ई-KYC करण्यासंदर्भातील छोटीशी अपडेट होती। आता ई-KYC करण्यासंदर्भातील अपडेट सर्वांनाच या ठिकाणी माहीत झाली आहे। त्यानंतर आता दिवाळी बोनस म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या 2 हप्त्यांच्या वितरणासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमचा वेळ वाया जाणार नाही। फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा, या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी अशी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळत आहे। आता राज्यातील या ठिकाणी साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाल्यानंतर दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल अशी उत्सुकता सध्या लाडक्या बहिणींमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की गत वर्षी सरकारने दिवाळी बोनस जाहीर केले होते आणि दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला होता आणि त्यामुळे यंदा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारला या ठिकाणी लाडक्या बहिणींची आवश्यकता असणारच आहे। अशा काही कारणांमुळे आता सरकार या दिवाळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट या ठिकाणी देऊ शकते अशी देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। आणि सध्या न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की त्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीची ही दिवाळी बोनस संदर्भातील देखील एक छोटीशी अपडेट होती। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींसाठी गॅस सिलेंडर योजनेसंदर्भातील देखील एक छोटीशी अपडेट समोर आली आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता गॅस सिलेंडर योजनेचा जो 830 रुपयांचा हप्ता आहे तो या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे देखील आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। जर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल तर त्याकरिता काय करावे तर बघा, तुम्ही जर म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल आणि तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा जर हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता। कारण की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा मिळवायचा असेल
नसेल तर तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्ही जर योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र केले जाईल आणि तुम्ही योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येईल। सरकारच्या माध्यमातून आता पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून ही देखील आता महिलांसाठी खुश खबरच म्हणावी लागेल। आणि त्यानंतर शेवटची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। आता थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता त्यांना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी 0% व्याजदराने आता कर्ज मिळणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता कर्ज कशासाठी मिळणार तर बघा, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकारच्या माध्यमातून योजना राबवण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींना तब्बल 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी आर्थिक मदत देण्यामध्ये येणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी स्वतः या योजनेचे उद्घाटन केले असून ही माहिती या ठिकाणी आता म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। हे कर्ज कशासाठी तर या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। बिनव्याजी कर्ज हे आता या ठिकाणी तुम्हाला देखील या ठिकाणी मिळवता येणार आहे। जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज जर घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। ही देखील सरकारची अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।